तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातलेला होता, मात्र आता पुन्हा एकदा मान्सूननं सुद्धा हजेरी लावली असल्याचं आपण पाहतोय। तर पेरण्या झालेल्या नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते। पावसामुळे सूर्यफूल आणि भुईमुग काढणीची कामं खोळंबली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले असल्याचं दिसतंय। शिवाय सलग पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील भात, भुईमुग, नाचणी पेरणीचा हंगाम धोक्यात आलेला आहे। तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी आढावा घेतलेला पाहूया। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 7 ते 8 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि देळगाव राजा, देळगाव मही व सिंदखेड राजा या परिसरामध्ये आज तुफान पाऊस झालेला दिसून येत आहे। शेतामधली कामं जे आहेत ते शेतकऱ्यांची पूर्णपणे या पावसामुळे रखडलेली आहेत। शेती कामे रखडल्यामुळे सुद्धा आता पेरणीसुद्धा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि यामुळे हा पाऊस सातत्याने सुरू असल्यामुळे संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळत आहे। ठिकठिकाणी तळे साचलेले आहेत, शेतामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी साचलेले दिसून येत आहे। त्यामुळे शेतकरीसुद्धा हवालदिल झालेला दिसून येत आहे। या पावसामुळे आता शेतीची कामे रखडल्यामुळे आता शेतकऱ्यांची कामंसुद्धा आता पेरणीसुद्धा दूर अंतरावरती जाण्याची शक्यता वर्तवण्यात येणारी आहे। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, देळगाव मही, बुलढाणा।